नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. नमस्कार. भारतीय जनता पार्टीसाठी विटा शहरामध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये लोकांनी जो प्रतिसाद दिला आहे तो प्रचंड प्रतिसाद आहे आणि यावेळेला भारतीय जनता पार्टीचाच नगराध्यक्ष आणि उमेदवार निवडून येतील. कालची एक मी सभा पाहिली आमदारांची, त्याच्यामध्ये त्यांनी एक भुयारी गटाराचा प्रश्न उपस्थित केला. भुयारी गटाराच्या बाबतीमध्ये सांगताना गेल्या 4 वर्षापूर्वी नगरपालिकेनं हा प्रस्ताव दाखल केला आणि हा प्रस्तावासाठी राज्य शासन आणि केंद्र शासन मिळून पैसे दिले जातात. राज्य शासनाचे प्रतिनिधी हेच आहेत. मग हा प्रस्ताव मंजूर करणं जबाबदारी कोणाची? विटा शहराच्या जनतेसाठी ही जबाबदारी आमदारांची होती. आपण प्रस्ताव मंजूर केला नाही, त्याच्यासाठी पैसे मंजूर केले नाहीत आणि आपल्याला कुठला नैतिक अधिकार पोचतो की भुयारी गटर केली नाहीत आणि यांनी काही केलं नाही म्हणण्याचा? हा यांनी काल केलेल्या सवालाचं उत्तर आहे. त्याचबरोबर अनेक घोषणा केल्या गेल्या. एवढे कोटी रुपये आणलेत, तेवढे कोटी रुपये आणले. ठोस विकास त्या कोटी रुपयेचा आम्हाला दाखवावा. लेंगरे रस्ता घेतलाय, त्याचं काम बंद आहे. विटा शहरामध्ये बसस्थानक चालू करण्यासाठी त्याचं भूमिपूजन केलं. हे भूमिपूजन होऊन साधारणतः वर्ष होत आलंय. त्याचं किती काम झालं हे विट्यातल्या जनतेनं जाऊन शेणा बघावं. आणि मग सगळीकडे नुसत्या घोषणा. आता एक पार्किंगचा प्रश्न उपस्थित केला आहे. पार्किंगसुद्धा उभा करत असताना आज विटा शहरामधल्या जागा एवढ्या महाग झालेल्या आहेत आणि त्या जागा मिळवणं नगरपालिकेलाही अवघड होत गेले. मग तुम्ही असा काय दोघं मिळून प्रयत्न करू शकता का? विटा नगरपालिका आणि तुम्ही स्वतः आमदार आहात मनुष्यना. हे सगळं 4 वर्षापूर्वी प्रशासन तुमच्या ताब्यात आहे. तुम्ही का करू शकला नाही? आज निवडणुकीच्या काळातच तुम्ही हा प्रश्न का उपस्थित करता? लोकांची दिशाभूल करणं याच्यासाठी हा प्रश्न उपस्थित करता का? गावाचा विकास करायचा असेल तर विटा नगरपालिका चे मध्ये असणारे लोकप्रतिनिधी आणि तुम्ही समन्वय ठेवून शिना विटाचा विकास केला पाहिजे. राजकारण म्हणजे विकास नव्हे, तर सामान्य माणसाचं हित डोळ्यापुढं ठेवून शिना सगळ्यांनी काम करायला शिकलं पाहिजे आहे आणि ते तुमच्यामध्ये होताना दिसत नाही. सगळ्यांच्यामध्ये सर्वसामान्य माणसाची एवढीच अपेक्षा असते की आमचा विकास, गावाचा विकास व्हावा आणि योग्य त्या पद्धतीने गाव चालावं ही अपेक्षा असते. तुम्ही फक्त मतासाठीच राजकारण करताय का? समाजाच्या हितासाठी काही करताय किंवा नाही? अनेक गोष्टीचा उल्लेख करत असताना इथं बऱ्याच वेळेला सगळेजण बोलतात लाडकी बहीण योजना. माझ्याकडे त्याचा सखोल अभ्यास आहे. लाडकी बहीण योजना ही पहिल्यांदा भाजप सरकारनं मध्य प्रदेशमध्ये चालू केली. त्यावेळेला शिवराज सिंग यांच्या नेतृत्वाखाली ती योजना चालू झाली मध्य प्रदेशमध्ये. तीच भाजप सरकारनं उचलली आणि महाराष्ट्र सरकारमध्ये चालू करायला सांगितली. म्हणून ही योजना शिवसेनेनं चालू केली असं म्हणता येत नाही. ह्याच्यामध्ये भाजपचं सगळ्यात जास्त योगदान आहे. आणि देवेंद्र फडणवीसांनी मध्यंतरी अशी एक ग्वाही दिल्या सगळ्यांना की जे पैसे आत्ता चालू आहेत, कारण काही शॉर्टिंग होऊन काही महिलांचे पैसे कमी झाले आहेत, पण ज्या महिला त्या कॅटेगरीमध्ये बसलेल्या आहेत त्यांचे पैसे कायम चालूच राहणार आहेत. आत्ता भाजप सरकारनं केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी मिळून प्रचंड प्रमाणामध्ये योजना लागू केलेल्या आहेत. ज्या काही तरुण युवकांना समजत आहेत त्यांनी नेटवरती ह्या योजना पाहाव्यात, स्वतःच्या उद्योगधंद्यासाठी त्याचा फायदा करून घ्यावा. कारण सरकार पैसे ह्या योजनांना देते का, तर ते 100% देते आणि ऑनलाईन ते सगळे अर्ज भरले
तरी ते पैसे मिळत आहेत. तिथं कुठेही वसिला लावायला लागत नाही. तरुणांना उभा करण्यासाठी भाजप सरकारनं गेल्या 10 वर्षामध्ये प्रचंड असं काम केलेलं आहे आणि ह्या योजना सगळ्या शहरातील तरुणांनी जाणून घेणं आवश्यक आहे. त्याचबरोबर गावाचा विकास करत असताना फक्त राजकारण करून चालणार नाही, तर अनेक संस्थांचं जाळं विणलं गेलं पाहिजे आहे. शिक्षण संस्थांचं जाळं विणलं गेलं पाहिजे आहे. लोकांच्या हाताला काम देण्यासाठी राजकारण करणाऱ्या माणसांनी सरकारच्या योजना पाहूनशना अनेक संस्थांचं जाळं विणलं पाहिजे आणि लोकांना तिथं हाताला काम मिळालं पाहिजे, त्यांचे संसार उभे राहिले पाहिजे. अशा पद्धतीनं राज्यकर्त्यांनी आरोप प्रत्यारोप न करता काम करावं ही माझ्यासारख्या एक ज्येष्ठ माणसाची इच्छा आहे. त्याबरोबर समाजातल्या अनेक लोकांची इच्छा आहे. मी आजपर्यंत काम करत असताना राजकारण म्हणून कधी काम केलं नाही, कुठल्या पुढाऱ्याकडं कधी काही मागितलं नाही. समाज हा केंद्रबिंदू ठेवून शेना मला जे जे माझ्या ऐपतीप्रमाणे करता आलं तेवढं मी केले, तेवढंच सदाशिव पाटलांनी केलेलं आहे. आणि मग विट्याची जडणघडण करत असताना खूप मोठं योगदान सदाशिव पाटलांचं आहे आणि त्यांच्या कारकिर्दीमध्ये सर्व शासकीय इमारती उभा राहिलेल्या आहेत. सर्व ठिकाणचा विकास दिसतोय, तर त्यांच्या आमदारकीच्या काळातला दिसतो आहे. विरोधकांना माझी एक विनंती आहे, टीका टिप्पणी करण्यापेक्षा तुम्ही काम करून दाखवा. तुम्ही चांगलं काम करणाऱ्याला आम्ही चांगलंच म्हणू, वाईट म्हणायची आम्हाला सवय नाही, कारण आम्ही आध्यात्मिक क्षेत्रात काम करणारे माणसं आहोत. खोटं बोलायची आम्हाला सवय नाही. त्यामुळे तुम्ही काम करून दाखवा आणि नंतर बोला. क्रमांक 11 मध्ये अजित अशोकराव गायकवाड हा त्या ठिकाणी उभा आहे. त्याबरोबर प्रगती भरत कांबळे ह्या उभ्या आहेत. दोन्ही वेल एज्युकेटेड आहेत. समाजाची नाळ त्यांच्या वडिलांना माहीत आहे, त्याप्रमाणे त्यांनाही माहीत आहे. आणि गेली 5 वर्ष विटा नगरपालिकेचा नगरसेवक म्हणून त्यानं काम केलेलं आहे. 1 वर्ष उपनगराध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे. त्यामुळे समाजाशी त्याची जोडले गेलेली नाळ अतिशय उत्कृष्ट अशी आहे आणि तो मुळात एक उत्कृष्ट असा व्यापारी आहे. त्याचबरोबर तो राज्यकर्ता आहे. अनेक संस्थांचं जाळं त्यानं विणूनशिना अतिशय उत्कृष्ट अशा संस्था तो चालवतो. माझ्याकडचा कारभार आणि त्यानं उभा केलेला कारभार, आज संपूर्ण कारभार त्याच्या ताब्यामध्ये आहे. आमचं वय झाल्यामुळं आता आम्ही सध्याला उद्योगधंद्यातून रिटायरमेंटच्या मार्गावरती आहे. तोच ह्या सगळ्या गोष्टी पाहत असतो. कर्तृत्ववान मुलं बनवण्यासाठी त्यांच्यावरती संस्काराची गरज असते आणि ते संस्कार आध्यात्मिक विचारातून मी अजित आणि सुमित या दोघांच्यावरती केलेले आहेत. ते दोन्ही मुलं समान आहेत. एक भावाचा मुलगा आहे आणि एक माझा स्वतःचा मुलगा आहे. सुमितनं सुद्धा वेल एज्युकेटेड आहे, लॉ पूर्ण केलेला आहे, LLB पूर्ण केलेलं आहे. त्याने एक विटा शहरामध्ये एक उत्कृष्ट असं लॉ कॉलेज काढलेलं आहे आणि तो सुद्धा उत्कृष्ट असं काम करतो. त्याच्या वडिलांचा व्यवसायही सांभाळतो. समाजाचं हितही त्याला माहीत आहे आणि समाजाच्या हितासाठी ही दोन्ही मुलं आणि त्याच्या वार्डामध्ये असलेली उमेदवार शोभा केदार सूर्यवंशी ही मुलगी चांगली आहे आणि ही दोघंही समाजाच्या हितासाठी काम करतील. आणि ह्यांच्या कामासाठी मी सदाशिव पाटील, वैभव पाटील पूर्णतः राज्य शासन प्लस विटा नगरपालिका ह्या सर्वच नगरसेवकांना आम्ही ताकद देणार आहोत. हे शहर सुधारावं, या शहराची प्रगती व्हावी, ह्या शहरासाठी जे जे लागल ते उभा करण्याची आम्हा सगळ्यांची तयारी आहे. बस.